टीपू सुल्तानों का जन्मदिन है, मुबारकबाद देता हूँ। स्टेज पर हमारे पूरे लीडर हैं, टाइम कम है, सामने हमारे पूरे भाइयाँ बैठे हैं। आज हमें टीपू सुल्तान साहब के बारे में सब भी बोले, देश के वास्ते उन्होंने क्या करें, खाली कर्नाटक को कर नहीं करे, पूरे देश के वास्ते करें। फर्स्ट उन्होंने रोके के बाद सब तरफ रोके। पहले ब्रिटिश वाले डर को थे, अब बीजेपी वाले डर रहे हैं। टीपू सुल्तान का नाम लिए तो बीजेपी वाले का तो 1-4 जने चाहिए, 1-2 एमएलए, 1-2 मिनिस्टर माजे, वो पूरे बीजेपी वाले नहीं। बीजेपी वाले अच्छे हैं, 1-4 कुत्ते भोगते उन्होंने। एक बीजापुर का कुत्ता है और हेंडत्यार ಏನ್ ಮಾಡ್ತಾರ ಕತೆ, ನಿನ್ನ ಹೆಂಡತಿ ಏನ್ ಮಾಡ್ತೀಯ ಅದು ಮೊದಲು ಕೇಳಿ ಹೇಳಿ ಬಂದು ನಮ್ಗೆ ಹೇಳ, ಅವ್ರು ಏನ್ ಮಾಡ್ತಾರೆ, ಅವ್ರ ಏನ್ ಮಕ್ಳು ಏನ್ ಮಾಡ್ತಾರ, ಅವ್ರ ಹೆಂಡತಿಯಾರ ಏನ್ ಮಾಡ್ತಾರ, ನೀನೇನು ಮಗನೇ ನಿನ್ನ ಹೆಂಡತಿ ಏನ್ ಮಾಡ್ತಾಳ ಅದು ನೀ ಕೇಳಿ ಮಂದಿಗೆ ಬಂದ ಹೇಳ. ಯಾರೇ ಅವರು ನಮ್ಮ ಅಕ್ಕಂಗ್ಯಾರು ಯಾರು ಹೆಂಡತಿಯಾರ ಇದ್ರೆ ಯಾರಿಗಾರೆ ಹೆಂಡತಿಯಾರ್ಗ ಯಾರೇ ಅಕ್ಕಂಗ್ಯಾರ ಬೈಬಾರ್ದು. ನೀ ಬೈಲಿಕ್ಕತ್ತಿ ಅಂತ ನೀನು ಬೈಲಿಕ್ಕತ್ತೀವಿ. ಏನ ನಾವು ಯಾರಿಗ ಅಂಜು ಮಕ್ಕಳಿಲ್ಲ. ನಾವು ಟಿಪ್ಪು ಸುಲ್ತಾನ್ ಜಯಂತಿ ಮಾಡ್ತೀವಿ, ಕಾಯಂ ಮಾಡ್ಕೋತಿರ್ತೀವಿ, ಹರ್ ವರ್ಷ ಮಾಡ್ತೀವಿ. ನಮ್ಮ ಸರ್ಕಾರ ಮಾಡ್ಲಿ ಬಿಡ್ಲಿ, ನಮ್ಮ ಸರ್ಕಾರಗೂ ನಾವು ಬೆನ್ನ ಹತ್ತಿ ಹೇಳ್ತೀವಿ, ನಿಮ್ಗೆ 100ಕ್ಕೆ 100 80 ನಾವು ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಕೋಟ್ ಹಾಕ್ತೀವಿ. ಎಲ್ಲಾರು ಕೂಡಿ ನಮ್ಗೆ ಜಯಂತಿ ಮಾಡ್ಲಾಕ್ ಮುಂದಿನ ಸರ್ತಿ ಆಚರಣೆ ಮಾಡ್ಲಾಕ್ ಕೊಡ್ಬೇಕು. ನಮ್ಮ ಸರ್ಕಾರ ಇಲ್ರಿ, ನಮ್ಮ ಸರ್ಕಾರಗೇನೆ ವಿನಂತಿ ಮಾಡ್ತೀವಿ. ನಮ್ಮ ಉಸ್ತುವಾರಿ ಮಿನಿಸ್ಟರ್ ಸಾಹೇಬ್ರಿಗೆ ಹೇಳ್ತೀವಿ, 2 ಮಿನಿಸ್ಟರ್ ಸಾಹೇಬ್ರಿಗೆ ಹೇಳ್ತೀವಿ, CM ಅವ್ರಿಗೂ ಹೇಳ್ತೀವಿ. ಒಂದು ಅಧ್ಯಕ್ಷ ಯಾರೀರಿ ಕರ್ನಾಟಕದೊಳಗೆ ಎಲ್ಲಾರು ಕೂಡು ಹೋಗಿ ಮನವಿ ಕೊಡೋನು, 100ಕ್ಕೆ 100 ನಾವು ಹಾಕ್ತೀವಿ. BJP ಅವ್ರಿಗೇನು ಅಂಜುದು ಹರ್ಕತ್ತಿಲ್ಲ, ಎಲ್ಲ ಜಯಂತಿ ಮಾಡೋನು. ನಮ್ಮ ಸಮಾಜದ ಯಾವ್ಯಾವ ಜಯಂತಿ ಅದಾವ ಎಲ್ಲ ಮಾಡೋಣ. ಎಲ್ಲ ಸಮಾಜವ್ರು ಎಲ್ಲ ಸಮಾಜ ಜಯಂತಿ ಮಾಡಲಿ, ಯಾರಿಗೂ ಬೇಡ ಅನ್ನಂಗಿಲ್ಲ. ಜಯಂತಿ ಮಾಡೋದು ಇದಕ್ಕೆ ಚಲೋ ಮಾಡೋನು, ಹರ್ ವರ್ಷ ಮಾಡ್ತೀವಿ. ಈ ವರ್ಷ ಒಂದು ಸ್ವಲ್ಪ ಕಡಿಮೆ ಆಗೈತಿ, ಮುಂದಿನ ವರ್ಷ ಇದಕ್ಕೆ ಹೆಚ್ಚು ಮಾಡೋಣ, 100ಕ್ಕೆ 100 ಮಾಡೋನು. ರಂಗ ಮಂದಿರದೊಳಗೆ ಮಾಡೋನು, ಊಟ ಹಾಕೋನು, ಊಟ ಹಾಕಿ ಮಾಡೋನು. ಅಲ್ಲಿ ಟಿಪ್ಪು ಸುಲ್ತಾನ್ ಹಜರತ್ ಅವ್ರದ ಜನ್ಮದಿನದ ಶುಭಾಶಯಗಳು. ಟಿಪ್ಪು ಸುಲ್ತಾನ್ ಕಿ, ಟಿಪ್ಪು ಸುಲ್ತಾನ್ ಕಿ, ಟಿಪ್ಪು सुल्तान की। श्री कर्नाटक, श्री मैसूर, पूरे देश के लिए मर मिटने वाले कौन भी अगर हैं तो हज़रत टीपू सुल्तान है। हज़रत टीपू सुल्तान अपने देश के लिए अपने बच्चों को तक गिरवी रखे। ये लोग आज जयंती के मनाने के लिए कुछ लोग अपोज कर रहे हैं, मगर उनको इतिहास ही मालूम नहीं है, वो कहाँ थे, कैसे थे, इनको ये पता नहीं है। तो हज़रत टीपू सुल्तान के बारे में क्या बोलेंगे। जितना भी ये कोशिश करेंगे टीपू सुल्तान के बदनाम करने की, मगर हमारे दिलों से मोहब्बत उनकी कम नहीं होने वाली। हम ता क़यामत तक टीपू सुल्तान के जयंती मनाते रहेंगे और टीपू सुल्तान की तारीफ़ें करते रहेंगे, जिन्होंने आज उनको अमेरिका होंगे या जापान होंगे, उनके जो मिसाइल बनाए हिंदुस्तान में पहले, आज वहाँ पे उनका नाम और फोटो रख के आज वहाँ बात करते हैं। तो ये लोग क्या जाने उनके बारे में। कुछ अनाप शनाप भगते हैं, अनाप शनाप भगने वालों को कुछ हमें कहने की ज़रूरत नहीं है, उसका जवाब उनको ही मिल जाता है। तो हमको ये चाहिए कि हज़रत टीपू सुल्तान की जयंती जो कांग्रेस सरकार ने जिस तरीके से मनाई थी, कांग्रेस सरकार उस तरीके से मनाने के लिए हमको भी चाहिए कि हम अपने अपने अखराजात से हम अपने टीपू सुल्तान की जयंती मनाएंगे। बीजेपी वाले जितना भी कोशिश करें मगर हमें बनाने का छोड़ेंगे नहीं, और इससे ज़्यादा पैमाने पे हम बनाएंगे और अच्छे तरीके से बनाएंगे और जुलूस के साथ मनाएंगे। इतना कहते हुए अपनी बात को ख़त्म करता हूँ। जय हिंद, जय कर्नाटक। लेकिन मुझे एक समझे सरकार, तुम्हें एक गौर कर को देखेंगे, हिंदुस्तान का जो ये है हमारा फ्लैग है, जो झंडा है, वो तुम्हें गौर कर वो कौन तो देखेंगे, उसके नीचे जो है वो हरा कलर है, उसके ऊपर जो है वाइट है, उसके ऊपर जो है भगवा है। इसकी वजह क्या है मालूम है, ये बुनियाद जो है मुसलमानों से जो है उसके लिए सो हमारे को नीचे बटाए सो है,
लेकिन ये जो गद्दार जो आज भूख रहे हैं, इन्हों क्या समझ रहे हैं, मैं क्या भी बोला तो क्या भी चलता है, ಎಲ್ಲ ನಾವು ನನಗೆ ಹುಟ್ಟಾರ ಕರ್ಕೋಚೋ ಬಾತಾ ಬೋಲ್ ರहे आज ಇದು ನಾವು ಹುಟ್ಟಿದುದು ಮೊದಲು ನಮ್ದೇ ಫೌಂಡೇಶನ್ ಐತಿ, ತಳಗೆ ಅದರ ಸಲುವಾಗಿ ಇಟ್ಟರು ಹಸರ ನಾವೇ ಫೌಂಡೇಶನ್ ಹಾಕಿದ್ರ ಅಂತ ಕೇಶನ್ ನೀವು ಮ್ಯಾಗ್ ಬಂದಿರಿ. ನೀವು ಮೊದಲು ಇದು ತಿಳ್ಕೊರಿ. ಈಗ ನೀವು ಮಾಯ್ಕ್ ಕೈಯಾಗ ಸಿಕ್ತಂದ್ರೆ ಇವ ನಮ್ಗೆ ಹುಟ್ಟಾನ, ಅವ ನಮ್ಮ ಮಗ, ಅವ ಹಿಂಗ್ ಮಗ ಅಂತ ಹೇಳಕತ್ತಾರಲ್ಲ, ಇದು ಮೊದಲ ನಾವು बीज डाले सोच लोग हमें कांग्रेस या बीजेपी ये सब बाद में, मुस्लिम फर्स्ट है. उसके बारे में मेरा बोलना यह है, तुम्हारी राजकीय के अंदर तुम्हें किसी भी बुरा भला बोलने से पहले इतिहास पढ़ को देखो. आज इतिहास में क्या है क्या नहीं तुम्हें जाको देखो. गोल गुम्बद के ऊपर क्या लिख को लगाए सो है. तुम्हारा अरबी उर्दू फारसी नहीं आया तो जो जानकारी लोग आए उनको पूछ को देखो, नहीं तो उनके यहाँ से पढ़ को ट्रांसलेशन कर को देखो, तुम्हें मालूम होता है. आज ये 4 दिन के जुम्मा 8 दिन के लीडर जाको वहाँ अदनान घुट्टैन वहाँ नीम घुट्टैन कर को जो बातें कर रहे हैं, ये सोए साले को उठाने का काम कर रहे हैं. तुम्हें कभी ये सोए साले उठे और जाग गए कर को बोले तो तुम्हारा क्या भी बस नहीं आता. मेरा एक ही बोलना ये है, MC मुल्ला साहब तुम्हें ऐसा क्या भी समझो ना को, हमारे अच्छे लीडर हैं इससे ज्यादा जो तोप के ऊपर बैठ को शहीद हुए सो लोग हैं. इन्हों मामूली एक काट डब्बी के ऊपर भी शहीद नहीं हुए, हराम को रहे हैं. ठीक है, मेरा एक बोलने का एक सपना था. शुक्रिया साहब मुझे बोलने का मौका दिया. टीपू सुल्तान रहमतुल्लाह अलैह का नाम को आज दबाने या फिर मिटाने की कोशिश की जा रही है. मैं समझता हूं जितना तुम इस नाम को दबाओगे, जितना तुम इस नाम को मिटाने की कोशिश करोगे, या फिर जयंती को तुम ना मनाकर अगर ये सोच रखते हो कि ये लोग टीपू सुल्तान को भूल जाओगे तो तुम बहुत बड़ी गलत फहमी में हो. मैं समझता हूं जितना तुम इस नाम को दबाने की कोशिश करोगे, ये नाम हमारे दिलों में उतना ही राज करेगा, उतना ही हमारे जबान पर ये नाम आता रहेगा इंशाल्लाह. और ये नाम ता कयामत तक जो है हमारी जबानों पर और ये मुल्क के अंदर गूंजता रहेगा इंशाल्लाह, याद रखिए. और मैं साथ ही साथ बड़े अफसोस के साथ, जैसा कि हमारे MC मुल्ला साहब अपने जज्बात को जो है आप लोगों के सामने रखा, अपना एक अफसोस जताया कि इतनी बड़ी हस्ती जो देश की फर्स्ट फ्रीडम फाइटर जिसे कहा जाता है, इतनी बड़ी हस्ती का एक जन्मदिन मनाने के लिए हमें एक छोटे से चौराहे पर खड़ा होकर जो है कुछ लिमिटेड लोगों के बीच में यह मनाया जा रहा है. ये हमारे लिए बहुत अफसोस की बात है, क्योंकि जब आज इस रियासती हुकूमत को हम लोग इसलिए चुनकर लाए थे, 88% वोट देकर इसलिए चुनकर लाए थे कि ये हमारे जो है अल्पसंख्यक के मसले मसाइल को समझेंगे और हमारे जज्बात को समझेंगे, हमारे हुकूक को जो है अदा करेंगे बोलकर. लेकिन अफसोस के ये हुकूमत भी जो है इस काम में नाकाम रही. जैसा कि वक्फ का मामला आज दौरों पर पकड़ा हुआ है, इस वक्फ के मामले में जो लोग नाराज हैं, इस वक्फ के मामले में लेकर जो लोग नाराज हैं, उन लोगों को खुश करने के लिए मैं समझता हूं कि हुकूमत ने आज टीपू सुल्तान जयंती ना मनाने का जो है एक स्टेप लिया है. और साथ ही साथ जो है श्रीरंगपट्टनम के अंदर हजरत टीपू सुल्तान रहमतुल्लाह अलैह के मकबरे को भी जो है वहां पर 144 कलम जारी करके वहां पर जाने तक को जो है मना किया. ये हमारे लिए बहुत अफसोस वाली बात है. और जैसा MC मुल्ला साहब बोल रहे थे कि आने वाले दिनों में हम भी इसी तरह से बाकायदा आपके मुंह पर इसका जवाब जरूर देंगे. और एक बात मैं आप लोगों के सामने कहना जरूरी समझता हूँ, आखिरी बात मैं आप लोगों के सामने कहूंगा, ये टीपू सुल्तान रहमतुल्लाह अलैह ने अपनी जान को इस देश की आज़ादी के लिए गंवाया है, इस देश की आज़ादी के लिए अपनी जान को गंवाया है. और जो शख्स के दिल में अगर टीपू सुल्तान नहीं है तो मैं समझता हूँ कि उस शख्स के दिल में देश के लिए मोहब्बत नहीं है. अस्सलाम वालेकुम. जमीन पर काम कर रहा है रईत, उसको उस जमीन का मालक बनाए वाले फर्स्ट हजरत टीपू सुल्तान. ये सब याद रखना. इन्हों क्या भी नहीं है, मुस्लिम है विरोध करने का, वक़्फ़ है विरोध करने का, अच्छाई क्या है बुराई क्या है मालूम नहीं, राजकारण का स्तर है, ये सब कर रहे हैं. कोई भी इसमें सच्चाई नहीं है. तो इसके असर आने वाले दिन में फिर से रंग मंदिर हो या बड़ा कोई हिस्ट्री के अंदर क्या हो, हॉल के अंदर फिर भी मनाया जाएगा. टीपू सुल्तान के जो इतिहासकार हैं, जो हमारे किताबें लिखी हैं, क्योंकि जो कौम इतिहास नहीं जानती वो इतिहास निर्माण भी नहीं कर सकती. ये बाबा साहब अम्बेडकर ने कहा है. तो हमारा इतिहास हमारे बच्चों को, हमारे लोगों को सिखाना जरूरी है. तो इस वास्ते अगली बार जो प्रोग्राम होगा वो हजरत टीपू सुल्तान का इतिहास जानने के लिए हाई स्कूल कॉलेज डिग्री के बच्चों को जमा करके हमारे बच्चों के दिलों में हम लोग हजरत टीपू सुल्तान शहीद रहमतुल्लाह अलैह को जिंदा रखेंगे. तुम क्या मुर्दे लोग हमारे दिलों में जिंदा करोगे टीपू सुल्तान. हमारे दिल में जब तक हम जिंदा हैं हजरत टीपू सुल्तान जिंदा है. जिंदाबाद जिंदाबाद. बोलो टीपू महाराज की. जोर से हाथ उठा के बोलो तो 1-2-3 बार बोलेंगे, जरा जोश आंदे. बोलो टीपू महाराज की. ನಮ್ಮ
ಟಿಪ್ಪು ಸುಲ್ತಾನ್ ಸಂಘರ್ಷ ಸಮಿತಿಯ ವತಿಯಿಂದ ನಮ್ಮ ಯುವ ನಾಯಕರಾದ ಇರ್ಫಾನ್ ಶೇಖ್ ಅವರ ನೇತೃತ್ವದಲ್ಲಿ ಇವತ್ತು ಪ್ರತಿ ಸಲದಂತೆ ಈ ವರ್ಷ ಕೂಡ ಅವರು ಒಂದು ಹಜರತ್ ಟಿಪ್ಪು ಸುಲ್ತಾನ್ ಶಹೀದ್ ರಹಮತುಲ್ಲಾಹರ ಒಂದು ಜನ್ಮದಿನದ ಅಂಗವಾಗಿ ಇವತ್ತು ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಹಮ್ಮಿಕೊಂಡಿದ್ದಾರೆ. ಪ್ರತಿ ವರ್ಷ ನವೆಂಬರ್ 20ಕ್ಕೆ ಅವರು ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಹಮ್ಮಿಕೊಳ್ತಿದ್ರು. ನಾನು ಅದಕ್ಕೆ ಹೇಳಿದೆ ಅವರಿಗೆ, ಆದರೆ ಇಲ್ಲ, ಸರ್ಕಾರದಿಂದ ಮೊದಲು 10ನೇ ತಾರೀಕಿಗೆ ಈ ಸಮಾರಂಭವನ್ನು ಆಚರಿಸಿದರು. ಅವರು ಮಾಡುವಂಥ ಒಂದು ವಿಚಾರದಲ್ಲಿ ಇಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳಿ ಭಾವಿಸಿ ಇವತ್ತು, ಯಾಕಂದರೆ ನಾವು ಸರ್ಕಾರದ ಪ್ರತಿ ವರ್ಷ ಏನು ಸರ್ಕಾರ ಮಾಡ್ತಿತ್ತು 10ನೇ ತಾರೀಕಿಗೆ ನಾವು ಕೂಡ 10ನೇ ತಾರೀಕಿಗೆ ನಿಗದಿಪಡಿಸಿದ್ವಿ ಅಂಥೇಳಿ ನಮ್ಮ ಟಿಪ್ಪು ಸುಲ್ತಾನ್ ಸಂಘರ್ಷ ಸಮಿತಿ ಅಧ್ಯಕ್ಷರಾದ ಇರ್ಫಾನ್ ಶೇಖ್ ಅವರು ಯುವಕ ಮಿತ್ರರು ಹೇಳಿದ ಪ್ರಕಾರ ಇವತ್ತು ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಹಮ್ಮಿಕೊಂಡಿದ್ದಾರೆ. ಅದಕ್ಕಾಗಿ ಬಂಧುಗಳೇ, ಒಂದು ಖೇದಕರ ಸಂಗತಿ ಏನಂದರೆ, ನಮ್ಮದೇ ಸರ್ಕಾರ ಇದ್ದರೂ ಕೂಡ ಇವತ್ತು ಟಿಪ್ಪು ಸುಲ್ತಾನ ಇಡೀ ಒಂದು ಮಹಾಪುರುಷನ ಇಡೀ ದೇಶಕ್ಕೆ ಒಂದು ನಮಗೆ ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯ ಕೊಟ್ಟಂಥ, ಬ್ರಿಟಿಷರಿಗೆ ಸಿಂಹ ಸಪ್ನಾಗಿ ಕೆಲಸ ಮಾಡಿದಂಥ, ಇಡೀ ಒಂದು ರಾಜ್ಯಕ್ಕೆ ಅಷ್ಟೇ ಅಲ್ಲ, ಇಡೀ ವಿಶ್ವಕ್ಕೆ, ದೇಶಕ್ಕೆ ಅಷ್ಟೇ ಅಲ್ಲ, ವಿಶ್ವದಲ್ಲೇ ಹಜರತ್ ಟಿಪ್ಪು ಸುಲ್ತಾನ್ ಅವರ ವ್ಯಕ್ತಿತ್ವ ಬಗ್ಗೆ ಎಲ್ಲ ಕಡೆಯೂ ಗುಣಗಾನ ಇವತ್ತು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಆದರೂ ಕೂಡ ಒಂದು ದುರ್ದೈವ ಸಂಗತಿ ಏನಂದರೆ, ಇವತ್ತು ಇಂಥ ಒಂದು ಮಹಾಪುರುಷನ ಜನ್ಮದಿನವನ್ನು ನಾವು ಈ ರೀತಿ ಒಂದು ಸರ್ಕಲ್ನಲ್ಲಿ ನಾವೇ ಕುಡ್ಕೊಂಡು ಆಚರಿಸುವಂಥ ಸಂದರ್ಭ ಬಂದಿದೆ ಬಂಧುಗಳು. ಅದಕ್ಕಾಗಿ ನಾವು ಸರ್ಕಾರಕ್ಕೂ ಕೂಡ ನಮ್ಮ ಒಂದು ಮನವಿ ಇದೆ. ಯಾಕಂದರೆ ತಾವು ಈ ನಾಡಿನ ಎಲ್ಲ ಮಹಾಪುರುಷರ ಜನ್ಮದಿನ ತಾವು ಸರ್ಕಾರದಿಂದ ಆಚರಿಸ್ತಾ ಬಂದಿದ್ದೀರಿ. ಯಾರೇ ಒಬ್ಬ ಬೀದಿಯಲ್ಲಿ ನಾಯಿ ಬೌಳುವಂಥ ವ್ಯಕ್ತಿಗಳಿಗೆ ತಾವು ಅಂಜಿ ಅವರ ಒಂದು ಟಿಪ್ಪು ಸುಲ್ತಾನ್ ಶಹೀದ್ ರಹಮತುಲ್ಲಾಹರ ಬಗ್ಗೆ ಒಂದು ರಾಜಕಾರಣ ಮಾಡಿ ಇವತ್ತು ಏನು ಆ ಒಂದು ಜಯಂತಿಯನ್ನು ಆಚರಿದಂತಕ್ಕೆ ತಾವು ನಿರ್ಣಯ ತೆಗೆದುಕೊಂಡಿದ್ರಿ, ಅದು ಭಾಳ ದುರದೃಷ್ಟಕರ ಸಂಗತಿ, ನಾಚಿಕೆಯ ಸಂಗತಿ ಅಂತ ಸಂದರ್ಭ ಹೇಳಕ್ಕೆ ಇಚ್ಛೆಪಡ್ತೀನಿ ಬಂಧುಗಳೇ. ಅದಕ್ಕಾಗಿ ಇವತ್ತು ಬ್ರಿಟಿಷರ ಬೂಟು ನಕ್ಕಿ ಆ ಸಾವರ್ಕರ ವ್ಯಕ್ತಿ ಇವತ್ತು ವೀರ ಆಗಿಬಿಟ್ಟ. ಇವತ್ತು ವೀರ ಧೀರ ಇಡೀ ಬ್ರಿಟಿಷರಿಗೆ ಒಂದು ಬದ್ಧಗೊಳಿಸಿ ಕೆಲಸ ಮಾಡಿ 6 ಸಲ ಬ್ರಿಟಿಷರ ಜೊತೆ ಒಂದು ಯುದ್ಧ ಮಾಡಿ ಇವತ್ತು ಈ ದೇಶಕ್ಕೆ ಒಂದು ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯಕ್ಕಾಗಿ ಒಂದು ಬಲಿದಾನ ಕೊಟ್ಟಂಥ ಮಹಾಪುರುಷನ ಇವತ್ತು ಗುಣಗಾನ ಮಾಡೋದಾಗಲಿ ಅಥವಾ ಸರ್ಕಾರ ಈ ರೀತಿ ನಿರ್ಲಕ್ಷ್ಯ ಮಾಡಿದ್ದು ನಾನು ಖಂಡಿಸ್ತಾ ಇದ್ದೀನಿ ಇವತ್ತು ಬಂಧುಗಳಿತ್ತು. ಯಾಕಂದರೆ ಇಂಥ ತಾವು ರಾಜಕಾರಣಿಗಳಿಗೆ, ಇಂಥ ಬಗ್ಗ ಬಿಡುವಂಥ ವಿರೋಧ ಪಕ್ಷಗಳಿಗೆ ಅವರಿಗೆ ಅಂಜಿ ಬಗ್ಗಿ ತಾವು ಈ ರೀತಿ ಕೆಲಸ ಮಾಡಿದ್ರೆ, ಯಾಕಂದರೆ ನಾವು ತಮಗೆ ಈ ಅಲ್ಪಸಂಖ್ಯಾತರು ವಿಶೇಷವಾಗಿ ಇವತ್ತು ಮುಸಲ್ಮಾನ ಸಮಾಜದಿಂದ ತಾವು ಇವತ್ತು ಸರ್ಕಾರ ರಚನೆ ಆಗಿದೆ, ಇವತ್ತು ಸಮುದಾಯದಿಂದ. ಯಾಕಂದರೆ ಒಂದು ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷಕ್ಕೆ ಮುಸಲ್ಮಾನ ಸಮುದಾಯ ಆ ಪಕ್ಷಕ್ಕೆ ಒಂದು ಆಕ್ಸಿಜನ್ ಇದ್ದಂಗೆ. ಆ ಆಕ್ಸಿಜನ್ ಇದ್ದಿಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ಅದು ಡೆಡ್ ಬಾಡಿ ಆಗ್ತದೆ ಆ ಪಕ್ಷ. ಅದಕ್ಕಾಗಿ ದಯಮಾಡಿ ಹೇಳ್ತೀನಿ, ಇಂಥ ನಾವು ಜಿಲ್ಲಾ ಉಸ್ತುವಾರಿ ಮಂತ್ರಿಗಳಿಗೆ ನಾನು ವಿನಂತಿ ಮಾಡ್ತೀನಿ, ಈ ಭಾಗದ 2 ಮಂತ್ರಿಗಳಿಗೆ ನಾವು ವಿನಂತಿ ಮಾಡ್ತೀನಿ, ಶಾಸಕರುಗಳಿಗೆ ಮನವಿ ಮಾಡ್ತೀನಿ, ನಮ್ಮದೇ ಸರ್ಕಾರ ಇಟ್ಕೊಂಡು ಇವತ್ತು ನಾವು, ಯಾಕಂದರೆ ಈ ರೀತಿ ಒಂದು ಒಬ್ಬ ಮಹಾಪುರುಷನ, ಒಬ್ಬ ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯ ಯೋಧನ, ಒಬ್ಬ ಇಡೀ ದೇಶಕ್ಕೆ ಬಲಿದಾನ ಕೊಟ್ಟಂಥ ಒಬ್ಬ ಮಹಾಪುರುಷನ ನಾವು ಜನ್ಮದಿನ ಅಂತೂ ಈ ರೀತಿ ನಾವು ಆಚರಿಸೋದು ನಮಗೂ ಕೂಡ ನಾಚಿಕೆ ಬರ್ತಾ ಇದೆ ಬಂದರೆ. ಅದಕ್ಕಾಗಿ ಮಗದೊಮ್ಮೆ ಮಾನ್ಯ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಗಳಲ್ಲಿ, ಜಿಲ್ಲಾ ಉಸ್ತುವಾರಿ ಸಚಿವರಲ್ಲಿ, ಎಲ್ಲ ಜನಪ್ರತಿನಿಧಿಗಳಲ್ಲಿ ನನ್ನ ವಿನಂತಿ ಇದೆ, ತಾವು ಕೂಡ ತಕ್ಷಣವಾಗಿ, ಯಾಕಂದರೆ ಇದು ಒಂದು ಸರ್ಕಾರದಿಂದ ಈ ಒಂದು ಜನ್ಮದಿನ ಆಚರಿಸುವಂಥ ಒಂದು ನಿರ್ಣಯ ತೆಗೆದುಕೊಳ್ಳಬೇಕು. ಇಲ್ಲದಿದ್ದರೆ ನಾವು ಕೂಡ ಮುಂದಿನ ಚುನಾವಣೆ ಬಂದಾಗ ತಮಗೆ ವಿಶೇಷವಾಗಿ ಅಲ್ಪಸಂಖ್ಯಾತರು ಇಂಥ ಮಹಾಪುರುಷರ ಬಗ್ಗೆ, ಯಾಕಂದ್ರೆ ನಮ್ಮದು ಈಗ ಸರ್ಕಾರದಲ್ಲಿ ನೋಡ್ರಿ, ಇವತ್ತು ತಿಂಗಳಿಗೆ 4 ಜಯಂತಿಗಳು ಮಹಾಪುರುಷದ ಆಚರಿಸ್ತಾರೆ ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿಗಳ ಪರವಾಗಿ ರಂಗಮಂದಿರದಲ್ಲಿ. ಮತ್ತು ಎಲ್ಲ ಮೆರವಣಿಗೆ ಸಿದ್ದೇಶ್ವರ ಗುಡಿಯಿಂದ ಹಿಡ್ಕೊಂಡು ಎಲ್ಲ ಬಾಜಾ ಭಜಂತ್ರಿ ಜಿಲ್ಲಾ ಹಳ್ಳಿ ತೊತ್ತಿಂದ ಇವತ್ತು ನಾವು ಆಚರಿಸ್ತೇವೆ. ನಮ್ಮ ಸಮಾಜದ ಯಾವುದು ನಾವು ಸರ್ಕಾರ ಇವತ್ತು ಆಚರಿಸ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಇವತ್ತು ಇಡೀ ಅಲ್ಪಸಂಖ್ಯಾತರ ಸಮುದಾಯದ ಮಹಾಪುರುಷರ ಜನ್ಮದಿನವನ್ನು ಯಾರು ಒಬ್ಬ ಮಹಾಪುರುಷರ ಜನ್ಮದಿನ ಇವತ್ತು ಸರ್ಕಾರದಿಂದ ಆಚರಿಸ್ತಾ ಇದ್ದಾನೆ ಹೇಳ್ರಿ ನೀವು. ಪ್ರತಿಯೊಂದು ಸಮುದಾಯದ ಮಹಾಪುರುಷರ ಜಯಂತಿ ಸರ್ಕಾರದಿಂದ ಇವತ್ತು ಆಚರಿಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಇವತ್ತು ಒಂದೇ ಒಂದು ನಮ್ಮ ಅಲ್ಪಸಂಖ್ಯಾತರಿಗೆ, ವಿಶೇಷವಾಗಿ ಮುಸ್ಲಿಂ ಸಮುದಾಯದ ಮಹಾಪುರುಷರ ಜಯಂತಿ ಇವತ್ತು ಈ ನಾಡಿನಲ್ಲಿ ಆಗ್ತಾ ಇದ್ದಲ್ಲ, ಅದಕ್ಕೆ ಇದು ನಾಚಿಕೆಯ ಸಂಗತಿ. ಅದಕ್ಕಾಗಿ ಮತ್ತೊಮ್ಮೆ ನಾನು ಸರ್ಕಾರದಲ್ಲಿ, ಮಾನ್ಯ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಗಳಲ್ಲಿ, ಸಚಿವರಲ್ಲಿ ವಿನಂತಿ ಮಾಡ್ಕೊತೇನೆ, ತಾವು ತಕ್ಷಣವಾಗಿ ಹಜರತ್ ಟಿಪ್ಪು ಸುಲ್ತಾನ್ ಜಯಂತಿಯನ್ನು ತಾವು ಸರ್ಕಾರದಿಂದ ಆಚರಿಸುವಂಥ ನಿರ್ಣಯ ತೆಗೆದುಕೊಳ್ಬೇಕಂತೇಳಿ ಮತ್ತೊಮ್ಮೆ ನಾನು ವಿನಂತಿಸಿಕೊಂಡು